नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आर. राधा जस्ट फॉर यू या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सगळेजण कसे आहात मंडळी? हो, कारण ही आपलेपणाची विचारपूस अशासाठी की आज एक असा साहित्यिक जो आपल्याला साहित्यिक, कवयित्री, गीतकार अगदी आपल्यातली वाटणारी, आपली आजी, मावशी अशी कुणीतरी वाटणारी आणि आपल्या मनातलं असं हृदगत ओळखणारी आणि आपल्या भावना अ, आपल्यासमोर व्यक्त करणारी असं कुणीतरी असतं आणि खरोखरच ते अगदी जिव्हाळ्याचं आणि आपलं वाटतं. अशी कवयित्री आज घेऊन आली आहे, असे गीतकार आज घेऊन आले, असे एक उत्तम, उदात्त आणि साधं, लोभस व्यक्तिमत्व म्हणजे शांताबाई शेळके. आता शांताबाई शेळके, मराठी माणसाला शांताबाई शेळके यांच्याबद्दल वाचलेलं नसणं आणि ऐकलेलं नसणं असं अशक्य गोष्ट आहे असं मला वाटतं. निश्चितच ही अतिशयोक्ती अजिबात नाही. कारण अ, जो माणूस रेडिओ ऐकतो आणि जो आपली आवड ऐकतो, म्हणजे आमच्या लहानपणी तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. आपली आवडची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो आणि आपली आवडमध्ये बहुसंख्य गाणी म्हणेन मी, बहुसंख्य गाणी म्हणजे किमान 2 गाणी ही शांताबाईंची असायचीच असायची. अजूनही असतील माहीत नाही, कारण अजून तो कार्यक्रम आहे की नाही मला माहीत नाही. पण लहानपणीच्या आठवणीमध्ये हे मात्र मी नक्की सांगू शकते. एक प्रचंड बहुआयामी व्यक्तिमत्व आणि आपण ज्याला असं म्हणतो की आत्ताच्या त्या टर्मिनॉलॉजीमध्ये व्हेरी ग्राउंडेड, डाउन टू अर्थ आणि अतिशय विनयशील, अतिशय मिश्कील, अतिशय तरल, अतिशय संवेदनशील, अतिशय हुशार आणि अत्यंत प्रामाणिक. म्हणजे अ, शांताबाई आपल्या लेखनाच्या शैलीमध्ये जे काही आलं, जे कुठून आलं आणि कशा पद्धतीनं आलं, याचं श्रेय ज्याला त्याला देऊन इतक्या मोकळ्या होतात ना आणि ते कीपिंग युअर कप एम्प्टी, देअर इज ऑल्वेज चान्स टू फिल इट अगेन अँड अगेन. हे जे आहे ना, हे शांताबाईंच्या बाबतीत चपखल बसतं असं मला वाटतं. अतिशय आवडतं व्यक्तिमत्व, अतिशय आवडत्या गीतकार. कारण कसं असतं, ज्यावेळेला पुरुष मंडळी गीत लिहितात, स्त्री मनाविषयी किंवा स्त्रीच्या भावनाविषयी किंवा काय, तरी एक कितीही उत्तम दर्जाचा कवी, साहित्यिक, गीतकार कुणीही असू दे, पण एक फिमेल गेज म्हणतो आपण त्याला, तो मिसिंग असतो कुठेतरी. आणि एका मोठ्या सुवर्ण काळात हा फिमेल गेज पडद्यावर म्हणा किंवा आपल्या भावगीतात म्हणा, भक्तिगीतात म्हणा, या सगळ्यात आणण्याचं महत्वाचं काम शांताबाई शेळकेंनी केलेलं आहे. खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे चित्रपट गीतांमध्ये. चित्रपट गीतांच्या सुवर्ण काळामध्ये शांताबाईचा महत्वाचा वाटा आहे. आम्ही लहानपणी इतकं म्हणजे आम्ही लहानपणी दूरदर्शन बघायचो. एक लिमिटेड पिरियड पर्यंत असायचं आणि अत्यंत मौलिक आणि साहित्यिक असे कार्यक्रम त्यावर असायचे आणि असे जे काही कार्यक्रम होते ते बघण्यासाठी माझे आई-बाबा कौतुकाने बसवायचे आम्हाला साहित्याशी निगडीत. त्यात मला आठवतंय अगदी धूसर असं सरोजिनी बाबर आणि शांता शेळकेंच्या गप्पा-टप्पा महाराष्ट्रातल्या स्त्री लोकगीतांविषयी असायच्या. ते इतकं छान वाटायचं. फारसं काही कळायचं असं नाही. त्यावेळेला खूप लहान होतो आम्ही. पण ते ऐकत राहावंसं वाटायचं. तो साधेपणा आणि कुठेतरी झाडाखाली, पारावर किंवा अशा अशा गप्पा मारत त्या दोघी अशा बसायच्या आणि महाराष्ट्रातल्या स्त्री गीतांबद्दल, संत वाङ्मयाबद्दल, लोकधारेबद्दल असं भरभरून बोलायच्या. त्यावेळेला त्या आपल्या घरातल्या आज्या, मावश्या, काक्या अशा कोणीतरी बसून गप्पा मारतायत असं वाटायचं. खूप आपलेपण वाटायचं. तर अशा शांताबाईंचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 चा. कवयित्री म्हणू दे, प्राध्यापिका,
लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार म्हणून पण. म्हणजे विविधांगी काम केलेली अतिशय बोलकी म्हणूया तरीही खूप संयत अशी कवयित्री. आणि आपण त्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडताना त्या कशा-कशा झाल्या, कारण खूप अशा मुलाखती त्यांच्या उपलब्ध आहेत YouTubeवर पण. YouTubeचे आपण खरं तर आभार मानायला पाहिजेत, की आपल्याला जे आपल्यापासून जे चुकलं, हुकलं ते आपण शोधून काढून ते बघू शकतो आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या शब्दात, त्यांच्या सालस आणि प्रेमळ आणि आवाजात आपण ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला खूप, खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. म्हणजे असं मोठी टिकली, डोईवर पदर आणि इतकं छानपणे त्या म्हणजे आपली आजी आपल्याजवळ बसून काहीतरी बोलतीये असं वाटतं. आणि खरं तर त्यांच्यात आणि माझ्या आजीत खूप, खूप, खूप साम्य आहे. आणि माझ्या आजीला साहित्याची प्रचंड आवड होती, माझ्या वडिलांच्या आईला. इतकं वाचन करायची ती, इतकं वाचन करायची. म्हणजे आम्ही तिला ताई म्हणायचो सगळे. ताईनं मला पहिल्यांदा सांगितलं होतं, "चौघी जणी वाच." म्हणजे हे हे जे आहे हे घरातनं आलेलं आहे मला. हे अगदी घरच्या संस्कारांनी आलेलं आहे. तसंच तर मंडळी यांच्याबद्दल आणि शांताबाईंच्या साहित्याचं किंवा गीतांचं किंवा त्यांच्या लेखनाचंच एकंदर जर वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणायला गेलं तर त्यांचे शब्द ते कुठून इतके चपखल आणि इतके सुंदर, इतके सहज आणि पारदर्शीपणे त्यांच्या लेखनात उतरतात ना, ते खूप, खूप छान आहे खरं तर. याला काही जण पूर्वसंचित म्हणतील, काही जण पण ह्या सगळ्या भागाला त्या आपल्या बालपणात जे संस्कार झाले किंवा आपण निमशहरी भागात, खेड्यात वाढताना अ, अगदी सगळ्या लोककलेतून, परंपरेतून आपल्याला कसं संगीत, गाणं आपल्यात उतरत जातं. म्हणजे जो कुडमुड्या जोशी असू दे, नंदी बैलाचा असू दे किंवा वासुदेव असू दे, पिंगळा असू दे, कुणीही दारावर भिक्षुकरी मंडळी येतात, त्यांच्यात सुद्धा एक गाणं, लोकधारेचा एक एक परंपरा आहे. जात्यावरच्या ओव्या असू देत, प्रत्येक सण समारंभात गायली गेलेली गाणी असू देत, आपलं संत साहित्य असू दे, या सगळ्याचे एक संस्कार आपल्या मनावर होतात. प्रत्येकाच्याच मनावर होतात. पण काहींची अभिव्यक्ती आणि ग्रास्पिंग कपॅसिटी इतकी तल्लख असते, की ते ॲब्सॉर्ब करून घेतात. असं शोषून घेतात सगळ्या गोष्टी आणि पुन्हा त्या आपल्या कल्पकतेनं, आपल्या प्रज्ञेतून पुन्हा नव्यानं आपल्यासमोर मांडतात. त्यावेळेला ते इतकं लखलखीत सोन्यासारखं होऊन येतं. तसं शांताबाईंची गाणी आहेत असं मला वाटतं. कारण कविता जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला कविता ही आपली असते. आपल्या भावना असतात. आपलं अंतरंग असतं. खूपसं काहीतरी आपलं असतं त्यातली. वेदना असेल, भावना असेल, स्फूर्ती असेल, कुठ कुठलीही गोष्ट असेल, त्याला स्वतःच्या भावनेचा पूर्ण असा एक आत्मा असतो. पण ज्यावेळेला आपण गीतलेखन करत असतो, विशेषतः चित्रपटासाठी लिहीत असतो किंवा काय, तर अशा वेळेला आपण त्या पात्राचा आत्मा व्हायला लागतं. आपण ते पात्र व्हायला लागतं. ते पात्र एखाद्या घटनेकडं, त्या भावनेकडं किती कुवतीनं आणि कशा पद्धतीनं बघेल, यासाठी स्टेपिंग इन द शूज ऑफ दॅट कॅरेक्टर असं आपण म्हणतो, की ते व्हायला लागतं. त्याशिवाय तशा पद्धतीचं कारण आपण फार एखादी साधी, निरक्षर अशी एक स्त्री व्यक्तिरेखा आहे आणि आपण एकदम संस्कृत प्रचूर, मोठे-मोठे शब्द, अवाढव्य त्यातले प्रासादिक रचना वगैरे तिच्या तोंडी घातल्या तर ते ठिगळ लावल्यासारखं वाटू शकतं ॲक्चुअली. म्हणजे विशोभित करू शकतं. अर्थात ठिगळं पण खूप सुंदर पद्धतीने लावायची कला आपल्याकडे आहे. पण ते विशोभित वाटू शकतं. ते सूट नाही होत असं वाटू शकतं. पण शांताबाईंनी लिहिलेली गाणी ज्यावेळेला आपण पडद्यावर बघतो, त्यावेळेला ती इतकी चपखल त्या पात्राला म्हणजे ती त्या पात्राची गाणी वाटतातच वाटतात.
अशा पद्धतीनं आपण कुठलीही गाणी बघा आणि ती गाणी सगळी आपल्याला उपलब्ध आहेत YouTubeवर आणि चांगलं काहीतरी बघत राहिलं पाहिजे. आपल्याला खूप मनस्वी आनंद होतो आणि आपण त्यातनं जास्तीत जास्त प्रगल्भ होतो. आणि शांताबाईंचं लेखन तर आणि लेखन म्हणण्यापेक्षा ते ऐकीव जास्त आहे, कारण गाणी जास्त आहेत त्यांची. प्रचंड मोठा एक स्पॅन आहे त्यांचा गीतकार म्हणून. म्हणजे आणि इतके उत्तम संगीतकारांच्याकडे काम केलेलं आहे. श्रीनिवास म्हणजे पहिल्यापासून अगदी सांगायचं तर किती वसंत पवार असोत, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर, आनंद घन, प्रभाकर पंडित, पंडित जितेंद्र अभिषेकी, बाळ पळसुल, बा कितीतरी असे जवळपास उत्तम संगीतकार तिथून चुकलाय. आणि शांताबाईंसोबत किंवा शांताबाईंनी त्यांच्यासोबत काम केलं नाही असं खूप विरळ माणसं असतील संगीतकार म्हणून. एवढा मोठा पल्ला त्यांनी 2 पिढ्यांच्या संगीतकारांचा त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. आणि गीतलेखनात पण बालगीतं असू देत, भक्तिगीतं असू देत, चित्रपट गीतं असू देत आणि महाराष्ट्राच्या गीतांचा आत्मा, आत्मभाव आणि स्पेशालिटी म्हणूयात आपण, जी भावगीतं, अत्यंत सुंदर भावगीतांचं लेखन शांताबाईंनी केलेलं आहे. किती किती गाणी सांगावीत म्हणजे सगळ्या. आणि शांताबाईंनी अशी काही, आपण आता मगाशी फिमेल गेजचं म्हणालो, पण मेल गेज पण असा अवतरतो त्यांच्याकडून. म्हणजे हे गाणं कुणाला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला माहित नाही की चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. हे गाणं शांताबाईंनी लिहिलेलं आहे, पण ते डॉक्टर अवसरे म्हणजे मला वाटतंय डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावाने सुद्धा त्यांनी अनेक गाणी लिहिलेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या लावण्या म्हणजे किती गाणी, किती प्रकारची गाणी. म्हणजे अपर्णा तप करते काननी ह्यासारखं सात्विक गाणं असू दे, किंवा आई बघ ना कसा हा दादा असं अवखळ गाणं असू दे, किंवा ऋतू हिरवा ऋतू बरवा सारखं भावगीत असू दे, काही बाई सांगू कसं ग सांगू, आणि भक्तिगीतं असू दे किंवा चित्रपटातली गाणी असू दे भक्तीची, पुन्हा जाईन विचारित रान फुला. किती किती गाणी सांगावीत. म्हणजे मी सांगते ना, आपली आवड ही शांताबाईंच्या गाण्याशिवाय कंप्लीट होणारच नाही. असा काळ होता तो आमच्या लहानपणी. तरी आम्ही इतकी गाणी ऐकली आणि अजूनही ती ऐकत राहावीशी वाटतात. त्याच्या शब्दातला गोडवा असू दे, त्याच्यातल्या स्त्रीगीतांचे जुन्या संस्कार असू देत त्या गाण्यातल्या, किंवा संत साहित्याचे संस्कार असू देत, आणि त्या सगळ्यामध्ये एक अभ्यासू लेखिका दिसते. कुठले शब्द कुठे चपखल बसायला पाहिजेत, त्या भावना इतक्या सुंदर आणि पारदर्शीपणे यायला पाहिजेत, त्या तितक्याच सहजपणे ओढून ताणून न आणता यायला पाहिजेत. हे सगळं 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 शांताबाईंच्याकडं आहे असं मी म्हणेन. आणि त्या आठवणी सांगतानाही, की तुम्हाला हेच व्हावंसं वाटत होतं का, तेच व्हावंसं वाटत होतं का, असं म्हणताना त्या म्हणतात, की खरं तर प्राध्यापक म्हणून मी काम करेन असं मला त्या वयात वाटलं नव्हतं. मला त्या वयात असं वाटायचं, की म्हणजे त्यांच्या उमेदीचा जेव्हा काळ सांगतात त्या, किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये असताना, तर त्याचं श्रेय त्या सरळ-सरळ आम्ही त्यावेळेला भारतांबे खूप ऐकले. आम्ही रविकिरण मंडळाच्या सगळ्या कविता इतक्या मनापासनं ते कार्यक्रम सगळे ऐकायचो आणि त्याचा प्रभाव आमच्यावर प्रचंड होता. कदाचित त्यामुळं ध्रुपद असणारी कविता किंवा अशा पद्धतीची गेयता असणारी, किंवा गाण्यासारखी वाटणारी अशी कविता आम्हाला पण स्फुरली. त्याच्या पाठीमागच्या प्रेरणा ही सगळी माधव जुलियन असू देत, भारतांबे असू देत त्यावेळचे. म्हणजे अनेक गीतकारांना त्याचं, किंवा कवींना त्या श्रेय देऊन मोकळं होतात. हा मोकळेपणा खूप कमी जणांच्यात असतो, खूप कमी जणांच्यात असतो. आणि त्या ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला देऊन मोकळ्या होतात. म्हणजे अगदी भावगीताबद्दलची आठवण सांगताना सुद्धा त्या म्हणाल्या, की असंच हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांना सांगितलं, की या 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 चालीवर गाणं लिहिता का वगैरे म्हणून. तर त्यांनी चाल ऐकवली, त्यांना खूप छान वाटली.
आणि त्यानंतर मग त्यांनी लिहिलं राहिले रे दूर घर माझे. पण त्यात एक शब्द मिसिंग होता, की मग ते त्यात त्यावेळेला हृदयनाथ म्हणाले, की "ह्यात जीवलगा घातलं तर चालेल का?" तर जीवलगा हा सुंदर शब्द आहे म्हणाल्या त्या. त्यात घातलं तर सुंदर होईल. मग ते त्यानंतर जीवलगा राहिले रे दूर घर माझे, अशा पद्धतीनं. म्हणजे हे जे गिव्ह अँड टेक असतं, कारण कविता लिहितो, आपण कादंबरी लिहितो किंवा कुठल्यातरी अशा पद्धतीने लिहित असतो, त्यावेळेला आपण एक व्यक्ती म्हणून ते लिहित असतो. पण ज्यावेळेला आपण सांघिक पद्धतीनं, उदाहरणार्थ चित्रपट लेखन करत असू किंवा काय, तर याच्यामध्ये डिस्कशन हा भाग, चर्चा, कारण ही सांघिक कला असते. त्याच्यामध्ये खूप जणांच्या प्रज्ञेचं, ज्ञानाचं योगदान एकत्रित होऊन मग ते काहीतरी आलेलं असतं. आणि फक्त माणूस नाही, माणूस आणि मशीन एकत्र येऊन काम करतात, अशी ही कला आहे. म्हणजे चित्रपटाला आधी फार वाईट कला अशासाठी म्हणत होती, कारण ती शुद्ध नाहीये, असं मानायची मंडळी काही. चित्रपटाला हेय भावनेनं, म्हणजे अगदी अशा पद्धतीनं बघितलं जायचं, की सगळीकडनं उचलेगिरी केलेली कला आहे म्हणून. संगीताकडनं गाणी घेतली, म्हणजे चित्राकडनं चित्र घेतली, असं अशा पद्धतीनं साहित्यातनं शब्द घेतले, नृत्यातनं नाच घेतला आणि त्याचं विरूप करून, त्याचं शुद्धता हरवून ते काहीतरी पडद्यावर असं कडबोळं करून दाखवलं जातं वगैरे, अशी भावना असणारे सुद्धा बरीच मंडळी होती. पण ती एक स्वतंत्र, उत्तम दर्जाची आणि सगळ्यातलं सकस काहीतरी, सुंदर काहीतरी घेऊन एकत्रित करून ते अधिक सुंदरपणे मशीनच्या द्वारे अभिव्यक्त करून सामान्यातल्या जनसामान्यापर्यंत मनोरंजन नेणारी कला आहे. याला एक चित्रपटांनाही स्वतःची काही वाटचाल करावीच लागली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये उत्तम दर्जाची, उत्तम साहित्याची जाण असणारी, कलेची जाण असणारी ही सगळी महत्वाची मंडळी आलेली आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी चित्रपट कला खूप समृद्ध आणि एका अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलेली आहे. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये अशा गीतकारांचा वाटा खूप मोठा आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं नाव, म्हणजे मोठं नाव म्हणूयात आपण, तर शांताबाईंचं घ्यायला हरकत नाही. आणि निश्चितच शी डिझर्व्हज दॅट. त्यांच्या शब्दांविषयी बोलायला गेलं तर भावपूर्णता आहे. आणि शब्द म्हटलं ना, चपखल शब्द, तोच शब्द. तिथे दुसरा कुठला शब्द घातला तर अरे नाही जाणार तो, हाच शब्द बरोबर आहे, असं वाटतं. आणि इतक्या ताकदीच्या संगीतकारांबरोबर काम केल्यानंतर, इतक्या विविध संगीतकारांबद्दल बरोबर काम केलं, म्हणजे सोबत सुद्धा, सलील चौधरी सोबत काम करताना सुद्धा, म्हणजे ते म्हणाले की बंगाली गीतांचा किंवा बंगाली गोडव्याचा किंवा बंगाली साहित्याचा सुद्धा गोडवा, म्हणजे ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या संगीतकारांना ऐकत असतो, त्यावेळेला आपण आणखी आणखी गीतकार म्हणून कसे समृद्ध होत जातो, याबद्दल त्या अगदी मोकळेपणाने बोलतात. असं खूप कमी लोकं बोलतात खरं तर. आणि त्या म्हणतात, की मला एका महत्त्वाच्या विषयावर याविषयी बोलायचं आहे, की गाणं आधी का चाल आधी? याबद्दल प्रचंड वाद आहेत आणि कुणाकुणाला चालीवर गाणं बांधायचं, म्हणजे गाणं लिहायचं याबद्दल काही कवींना खूप म्हणजे असं कवितेचा किंवा काव्याचा किंवा शब्दांचा अपमान आहे असं वाटतं. पण काय वाटतं ना, हे खरं तर माणसाचं ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून असतं, असं मला वाटतं. हे माझं वाटणं आहे. कारण आपण जसं वाटून घेतो तेव्हा तसं जास्त वाटत राहतं. हा साधं साधं गणित आहे अक्षरशः. आणि शांताबाई त्याविषयी सांगतात, की असं काही नाही, बऱ्याच खूप सगळ्या संस्कृत श्लोकांमधलं काहीतरी चांगलं आपल्याला असं वाटतं, की हे आपल्या भाषेत अभिव्यक्त करावं आणि मग ते काहीतरी गीत म्हणून येतो तो आशय, कविता म्हणून येते किंवा एखादी कथा म्हणून येऊ शकते किंवा काही म्हणून येऊ शकतं. ते कुठेतरी आपण वाचलेलं, ऐकलेलं असतं. त्याला उचलेगिरी नाही म्हणता येत किंवा त्याला आणि उसनवारी पण म्हणता येणार नाही. ते आपल्यातनं पुन्हा येतं आणि असं इतकं साहित्य आहे, की ज्याचं
लेखन कोणी केलंय माहीत नाही. लोकधारेतला अशी प्रचंड एक साहित्याची परंपरा आहे. संत साहित्याची अशी एक मोठी परंपरा आहे, की मुक्तपणे ते सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यातलं आपण बरंच काही वेचत असतो, घेत असतो आणि आपल्यात गोवून आपण आपल्या पद्धतीनं आणि अभिव्यक्त करत असतो. तर त्यामध्ये त्यांना काही फारसं अजिबात गैर वाटत नाही. त्या म्हणाल्या, "मला असं कधीही वाटलं नाही, की कधी-कधी खूप चांगल्या चाली ऐकल्यावर सुद्धा आपल्याला खूप सुंदर सुंदर अं, यमक सापडतात किंवा चांगली शब्द सापडतात आणि आपण वेगळ्या पद्धतीनं आणि विचार करायला लागतो. आणखी आणखी जरा आपण व्यापक होत जातो. हा प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे आणि म्हणूनच मला वाटतं त्या इतक्या चौफेर पद्धतीनं लिहू शकतात आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांच्या हृदयाला गवसणी घालेल अशा प्रकारचे शब्द त्यांच्या लेखणीतून यासाठीच उतरतात. म्हणजे जीवनगाणी गातच राहावे इतक्या साध्या शब्दात इतक्या जगण्याचा अर्थ सांगणारं म्हणेन मी गाणं खरं तर. जीवनगाणी गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. म्हणजे बस ही एक ओळ जरी आपण गाठीशी बांधली ना, तरी बरंच काही आपण सोपं करतो आपलं जगणं असं वाटतं. आणि इतकंच नाही तर त्यांच्या लावण्या सुद्धा किती सुंदर आहेत, म्हणजे किती सुंदर आहे. फिमेल गेज असणारी खऱ्या पद्धतीची लावणी म्हणेन मी त्याला. रेशमाच्या रेघांनी म्हणूयात आपण की. त्यानंतर मी डोलकर डोलकर सारखी गाणी, काही कोकणी पद्धतीची गाणी, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, किती गाणी सांगायची म्हणजे इतकी पॉप्युलर म्हणतो आपण त्याला खूप मोस्ट पॉप्युलर सॉन्ग म्हणजे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. म्हणजे ही जी गाणी आहेत आणि तो जो सगळा भवताल आहे त्या गाण्यांचा, हे सगळं सगळं खूप आपलं आपल्यातून आल्यासारखं आणि खूप आपलंसं का वाटतं कारण ती त्यांच्या लेखणीतून तितक्या ताकदीनं उतरतं. कारण त्या मिसळून गेलेल्या असतात त्या सगळ्यात. अशा दुधात साखर मिसळावी त्या पद्धतीनं त्या सगळ्यात त्या अशा मिसळून गेलेल्या असतात. त्यांना वेगळं काढता येत नाही आपल्याला. म्हणून त्या खूप आपल्याशा वाटतात. आणि त्या खूप प्रामाणिकपणानं हे सगळं मान्य करतात, की पारंपरिक स्त्रीगीतांचे संस्कार माझ्या लेखणीवर आहेत, अभंगांचे आहेत, ओव्यांचे आहेत, संत साहित्याचा प्रभाव आहे. पण हे सगळं कधी असतं ज्यावेळेला अभ्यास केलेला असतो. त्याचा अभ्यास केलेला असतो, त्याच्याकडं खूप जाणीवेनं बघितलेलं असतं. शब्द उचलायचे म्हणून शब्द उचलले जातात अशातला भाग नाही. ज्यावेळेला त्याचा अगदी अंतरंगातून मनापासून अभ्यास केला जातो, जेव्हा त्याचं रसग्रहण केलं जातं, तेव्हा अशा पद्धतीचं शब्द आणि अत्यंत योग्य वाटणारे शब्द आपल्या लेखनात येत असतात. आणि अ, व्यवसायाने सुद्धा त्या प्राध्यापक म्हणून उत्तम काम केलेलं आहे त्यांनी. चौफेर वाचन आणि इतक्या गोष्टी त्यांच्या लक्षात असतात. म्हणजे मुलाखतीमध्ये सांगताना त्या इतके झरझर, झरझर, झरझर संस्कृत श्लोक असू देत, मोरोपंतांच्या केकावल्या असू देत, काहीही असू देत, त्या इतक्या पटकन सांगून जातात. इतकं पाठांतर, इतकं वाचन आणि इतकं जाणीवेनं बघणं सगळीकडं आणि पुन्हा सगळं विसरून एखाद्या पात्रात विरून जाणं आणि त्या पात्राच्या मुखातून आपलं साहित्य किंवा आपलं गाणं आणणं, हा एक छान सुंदर प्रवास आहे आणि त्या सुंदर त्या प्रवासातल्या त्या प्रवासी आहेत असं मला वाटतं. गीतकार म्हणून एक लवचिकता पाहिजे असते खरं तर. कारण हा शब्द मीटरमध्ये बसत नाही, हा शब्द असा वाटत नाही, इथं याबद्दल दुसरं काही देऊ शकता का असं. तर त्यावेळेला कुठलाही अहंकार किंवा काही आडवं न आणता आपल्याला पटकन तो बदल द्यायचा असतो आणि आपण आपलं साहित्य लिहिताना पाहिजे तितका वेळ घेऊ शकतो, की नाही बाबा, असं आपण हे म्हणू शकत नाही, "अरे, मला रायटर्स ब्लॉक आला, मला आत्ता नाही काही सुचत आहे," काय वगैरे असं आपण आपल्या पर्सनल लेखनाबद्दल आपण असं व्यक्तिगत बरंच करू शकतो, आपण वेळ काढू शकतो. पण ज्यावेळेला आपण व्यावसायिक लेखनात उतरतो, अ, त्यावेळेला हा भाग करून चालत नाही. कारण त्याला टाईम पिरियड असतो, की विथिन धिस पिरियड आम्हाला हे म्हणजे इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये सांगितलं जातं, की आम्हाला हे 15 दिवसात लिहून द्या ही स्क्रिप्ट, या विषयावर आम्हाला लिहून द्या.
काम करताना आम्हाला हे अनुभव आलेले आहेत. म्हणून मी सांगतेय, की या एवढ्या दिवसात आम्ही चॅलेंज ठेवून कामं करून घेतलेली आहेत. बघूयात तुम्ही करता का? बघूया हं, तुम्ही करता का? म्हणजे असं ते अहंकाराला दुखवायचा प्रयत्न करून सुद्धा कधी-कधी माणसं आपल्याकडनं काम करून घेत असतात. हा अनुभव या क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर येतो खरं तर. आणि अशा पद्धतीनं, की म्हणजे शांताबाईंनी सांगताना सांगितलं, की कधी-कधी असं झालेलं आहे, की संगीतकारांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे, की उद्या स्टुडिओ बुक झालेला आहे आणि कलाकार पण मिळालेला आहे गाण्याचा आणि आम्हाला उद्यापर्यंत हे गाणं पाहिजे आहे आणि तुम्ही लिहून द्या. अशा पद्धतीनं सुद्धा त्यांनी गीतलेखन केलेलं आहे आणि इतकं सुंदर गीतलेखन केलेलं आहे. ते खूप कमी वेळात झालं म्हणून ते कसं तरी झालं असं कधीच नसतं. कारण अंतःप्रेरणा आल्यावर किंवा ती स्फूर्ती आल्यावर चटकन होऊन जातं. होणारं काम चटकन होऊन जातं, पण त्याच्या सुरुवात करायला एक वेळ लागतो कधी-कधी आणि ती जीवघेणं असतं ते सगळं आणि ते वेळखाऊ पण असतं कधी-कधी खूप. पण एकदा सुरुवात झाली की मग ते झरझर उतरत जातं. विदाऊट पॉज असं म्हणेन कधी-कधी मी. म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी हे सांगतेय. तर तुम्ही शांताबाईंना ऐका म्हणजे वाचा तर म्हणेनच म्हणेन, कारण त्यांचे अनुवाद इतके सुंदर आहेत आणि बालसाहित्य इतकं छान आहे. कितीतरी पुस्तकं, त्यांच्या कवितांची पुस्तकं इतकी छान आहेत. कविता संग्रहामध्ये वर्षा असू दे, गोंदण, रूपसी, तोच चंद्रमा, अनोळखी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या असे कितीतरी कविता संग्रह ते आहेत आणि त्यांना वाचावं, ऐकावं, त्या साहित्याची गोडी घ्यावी आणि हे सगळं आपल्या फार जवळचं वाटतं कारण ते चित्रपट गीतांमधून आलेलं आहे. त्यामुळं ते जास्त आपल्याला वाटतं. चित्रपट गीतांचा किंवा चित्रपटाचा प्रभाव त्या इतक्या मान्य करतात, की आम्ही खूप लहानपणी सगळे मिळून, भावंड मिळून खूप चित्रपट बघायचो आणि गाणी आवडली तर तो चित्रपट आम्ही 10-10, 15-15 वेळेला जाऊन बघायचो. म्हणजे बसंत, झुला, कंगन वगैरे या सगळ्या चित्रपटांविषयी किंवा जुन्या हिंदी चित्रपटांविषयी किंवा अगदी जुन्या मराठी चित्रपटांविषयी त्या भरभरून बोलतात, की आम्ही हे खूप मनापासून बघायचो आणि गाणी आवडली तर कित्येकदा तो चित्रपट पुन्हा जाऊन बघायचा. अं, आणि त्यामुळं कदाचित आवड असेल किंवा काय असेल ते वेगळं वाटलं नाही क्षेत्र त्यांना आणि छानपणे त्या सगळ्या मोल्डमध्ये अशा सेट होत गेल्या म्हणूयात आपण. त्या पद्धतीनं त्यांनी काम केलंय. त्यांना खूप पुरस्कार मिळालेले आहेत. खूप प्रतिभावान कवयित्री, खूप प्रामाणिक, सालस आणि शब्दांचं प्रचंड भांडार असणारी ही कवयित्री आहे. आणि गीतकार म्हणूयात आपण. सगळ्यात जास्त जवळच्या सामान्य माणसाला वाटणारा म्हणजे गीतकार ही त्यांची प्रतिमा खूप मोठी आहे. आणि ही बहुआयामी प्रतिभा असणारी व्यक्ती फक्त कवयित्रीच नव्हे तर गीतकार, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक, बालसाहित्यकार, भावपूर्ण गीतकार म्हणूयात आपण, जिच्या गीतामध्ये प्रचंड काव्यात्मकता आहे. त्यांच्या अनुवादात सुद्धा भाषेवरचं प्रभुत्व इतकं दिसतं, की ते अनुवाद नाही वाटावा, ती ओरिजिनॅलिटी वाटावी इतकं आणि सहजपणे, पारदर्शकपणे असं आपलंसं वाटणारं साहित्य त्यांच्या लेखणीतून उतरतं आणि अशा या साहित्यिकेला जरूर वाचायला पाहिजे आणि खूप काही घेण्यासारखं आहे त्यांचं. त्यांचं असेन मी, नसेन मी हे त्यांच्याबद्दल जणू काही त्या लिहितात असं वाटतं. आणि लहानपणीच्या आठवणी म्हटलं की लाडकी बाहुली हे कुणीही विसरणार नाही. आम्हाला पाठ्यपुस्तकात सुद्धा ती कविता होती. तर अशा पद्धतीनं मला खूप मनापासनं त्रिवार वंदन करते अशा बहुआयामी अ, व्यक्तिरेखेला आणि जिनं खूप विविध साहित्याच्या विविध प्रकारात आपला शिक्का असा आणि आपला चोख काम केलेलं आहे असं म्हणूयात. आणि गीतकार म्हणून एक खूप मोठा प्रवास आणि अतिशय उज्ज्वल, यशस्वी असा मराठी भावगीतातला, भक्तिगीतातला आणि चित्रपट गीतातला एक मोठा प्रवास
त्यांनी केलेला आहे आणि म्हणून त्या आपल्याला जास्त आपल्या वाटतात. कारण आपण सातत्यानं मराठी गाणी म्हटलं की बरीचशी गाणी ही गदिमांची गाणी असतील किंवा यांची शांताबाईंची गाणी असतील, आपण ऐकत असतो. रोज कुठलं ना कुठलं तरी गीत आपल्या कानावरून गेलेलं असतं. हे नक्कीच आहे. तर अशा या शांताबाईंना त्रिवार वंदन. त्यांना ऐका असं मी म्हणेन. त्यांना वाचा असं मी म्हणेन. आणि आळंदी इथं 1996ला भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या होत्या त्या. राज्यनाट्य परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्या होत्या. म्हणजे त्यांच्याबद्दलच्या म्हणजे दादा कोंडकेंच्या चरित्रपर लेखनातल्या पुस्तकांमधनं शांताबाईंचा उल्लेख जरूर येतो. कारण त्या काळात त्या वाद घालायच्या. अं, म्हणजे दादा कोंडकेंच्या चित्रपटातली गाणी ही व्यर्थी असतात आणि म्हणजे अश्लील असतात. अशाबद्दल त्यांचे वाद त्या साहित्यातनं पण मी वाचलेले आहेत. त्या आठवणी खूप छान आहेत खरं तर. पण दादा कोंडके हे एक असं व्यक्तिमत्व होतं, की ते निरुत्तर करू शकायचे आणि हे कसं अश्लील नाही, ते अगदी चांगल्या पद्धतीनं पटवून देऊ शकायचे. पण एकमेकांबद्दल आदर असणं हा भाग तिथं आहेच आहे. तर शांताबाईंबद्दल किती बोलावं? कारण खूप लहानपणी त्यांना बोलताना खूप ऐकलंय आणि त्यानंतर मग त्यांचं साहित्य वाचलंय, असं झालंय. कारण सरोजिनी बाबर आणि शांता शेळकेंच्या एकत्र ज्या लोकधाराच्या गप्पा असायच्या, की लोकसाहित्याबद्दल, स्त्री साहित्याबद्दलच्या, तर त्या खूप लहान वयात ऐकलेल्या आहेत, खूप लहान वयात ऐकलेल्या आहेत. तर त्यांना पहिल्यांदा ऐकलंय. शांताबाई हे असे साहित्यिक आहेत माझ्या आयुष्यातले, की त्यांना पहिल्यांदा ऐकलंय आम्ही आणि त्यानंतर मग त्यांची गाणी ऐकली आहेत आणि त्यानंतर मग त्यांच्या साहित्याच्या वाचनाला सुरुवात झाली. अशा पद्धतीचा प्रवास आहे शांताबाईंच्या बाबतीत माझ्या आयुष्यातला. त्यामुळे त्या खूप जवळच्या वाटतात खरं तर. तर मंडळी, मराठीतली ही भावगीताची एक समृद्ध परंपरा आहे. नाट्यगीतं आहेत. जुन्या चित्रपटातली इतकी नितांत सुंदर गाणी आहेत. ती ऐकावीत. आपल्याला मराठी भाषेबद्दल खूप आणखी प्रेम, जिव्हाळा वाटायला लागतो आणि ते महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला आपलीशी वाटायला लागली ना, की आपण त्या गोष्टीचा जास्त विचार करायला लागतो. आणखी ती आपल्याला आपलीशी वाटत जाते आणि मग आपण ती आत्मसात करायला लागतो. हा भाग असतो त्याच्यामध्ये. तर हा एक ब्रिज आहे. चित्रपट असू देत, चांगले उत्तम मराठी चित्रपट असू देत किंवा अशा प्रकारचे साहित्यिक जे तळागाळापर्यंत या माध्यमातनं पोहोचतात आणि ते आपल्याला आपलेसे वाटायला लागतात. तर शांताबाईंना याचं श्रेय मी नक्कीच देईन आणि इतकी सुंदर गाणी दिल्याबद्दल आणि मराठी चित्रपटाच्या गीताच्या विश्वाला समृद्ध केल्याबद्दल अं, त्याचं श्रेय मी त्यांना देतेच देते. आणि मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आणि इतके पुरस्कार घेतलेल्या पण अतिशय डाउन टू अर्थ असलेल्या अशा म्हणजे गदिमा गीतलेखन पुरस्कार मिळालाय त्यांना, सूरसिंगार पुरस्कार मिळालाय, उत्कृष्ट चित्रपट गीतांचा पुरस्कार मिळालाय त्यांना, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार, असे कितीतरी पुरस्कार मिळूनही आणि अतिशय सरळ, पारदर्शक आणि खूप आतलं असं काहीतरी सहजगत्या आपल्यासमोर मांडणाऱ्या शांताबाई शेळकेंना पुन्हा एकदा नमन. आणि मंडळी, हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमचा हा जो उपक्रम आहे त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरची राधा, जस्ट फॉर यू. वन्स अगेन वी विल कम विथ अनादर रायटर. आम्ही पुन्हा पुन्हा आपल्यातले समृद्ध साहित्यिक घेऊन आपल्यासमोर येऊ. आम्हाला जे काही त्यांच्याबद्दल वाटतं ते प्रामाणिकपणानं मांडण्याचा प्रयत्न करू आणि तो रस त्यांच्यातला तुमच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला घेता येत नसेल, तर आम्ही तो आमच्या करवी तुम्हाला पोहोचवू, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर या प्रामाणिक प्रयत्नाला प्रामाणिक प्रतिसाद द्यावा अशी माझी नम्र विनंती आणि ही विनंती करून जस्ट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब हे पुन्हा सांगून मी आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.